हे बघा सगळं नीट होईल आम्ही म्हणतोय ना. हा अजिबात टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आम्ही आहोत बरोबर तुमच्या. हा आता शुभू कशाला फोन करतोय? उचला की काहीतरी महत्वाचं काम असेल त्याचं. हॅलो, काय रे? दाजी, तुमचा मित्र साहिल आहे ना, तो कुठे राहतो? कोण? मला नाही ठाऊ. हाऊ, तो घरला बी आलता की एकदा. तो म्हणला नव्हता काय पैसे घेऊन सरकारी नोकरी लावतो, आठवतंय? हाईट न छोटा आहे बघा, त्याला दाढी आहे. तुमचा मित्र दाजी. दाजी अहो, मी साधा प्रश्न विचारालोय, साहिल कुठं राहतोय? अहो तुमचा जीवाभावाचा मित्र आहे ना त्यो. अहो घरला बी आलता की एकदा. नाही शुभू तो जीवा भावाचा मित्र होता. सध्या आमची काही गाठभेट नाही, त्यामुळं कुठं असतो, काय करतो मला नाही ठाऊ. गाठभेट याविषयी विचारतच नाही, कधी भेटला कधी नाही. मी पत्ता विचारालोय, ॲड्रेस. पत्ता? काय रे, काय आलं? काही सिरियस मॅटर होय? तुम्हाला कशाला पाहिजेत नाही ते चौकशा? पोलीस चौकीमध्ये बोलून त्यांनी विचारलं ना, लगेच सांगशीला. पत्ताच काय, पोटातलं सगळं निघेल. सांगताय लवकर? नाही शुभू ऐक ना, मी काय म्हणतो. दाजी ठीक आहे, नका सांगू, पोलीस बघून घेतील. ठीक आहे, ऐकून तर घे ना. तिथं काय बोलायला देतोय ना पत्ता, घे ना लिहून. तिथनं चेक नाक्यावरून आला की नाही डावीकडे वळायचं, सरळ चालायचं. एक बोळ लागेल, बोळातून आत गेला की नाही भल्लं मोठं गेट आहे. हा, तिथून आत गेला की तिथं विचार कोणाला बी लावल तुला तिथं. ठीक आहे, चालतंय. आणि ऐका, काय आणखी काय माहिती लागलं तर फोन करतो, फोन उचला. हो शुभू, मी काय म्हणतो, ते तसं बरं आहे ते पोर, असं काही वांगाळ काम नाही करायचं, मला नाही वाटत. दाजी ते चांगला आहे काय वाईट आहे ते मी आणि पोलीस बघून घेतो. ठीक आहे, ठेवतो. काय झालं? कोणाचा पत्ता सांगितला तुम्ही शुभूला? साहिल याचा. अरे देवा, म्हणजे हे सगळं साहिलने केलंय? आता या पद्धतीने विचारत होता.